हॅलो गाईस, ओम साईराम सर्वांना. सकाळचे 4:30ला उठलो मी, तयारी वगैरे झाले. बाकीचे लवकर उठलेले, मी 4:30ला उठलो, रेडी वगैरे झालो. 5:30ला आरती घेतली पालखीची. त्यानंतर 6ला आम्ही पालखी काढली. आता 7:30 झालेत, आम्ही चालतोय कंटिन्यू. आणि आज आपल्या पालखीचा दिवस तिसरा आहे. लाड लाड करू. तर गाईस आता आम्ही नाश्त्याच्या स्टॉपवर पोहोचलोय आणि मी बसलोय. पायाची खूप बेकारवाली वाट लागली. हे बघा इथे सर्वजण बसतात. शिर्डीला बाबांनी नेलं, शिर्डीला नेलं, शिर्डीला बाबांनी नेलं, शिर्डीला. ओम साईराम सर्वांना. दीपेश फाउंडेशन टिवरी यांच्या नावाने आपण पालखी काढली आहे, श्री साईबाबा पदयात्रा पालखी. तर आजचा दिवस आहे तिसरा. दीपेश जगदीश पाटील हे खूप मोठे साईबाबाचे भक्त होते. ते स्वतः 10 ते 12 वर्ष शिर्डीला चालत गेले, पण करोनाच्या काळामध्ये ते आपल्या सर्वांना सोडून गेले. त्यामुळे त्यांचा भाऊ दिनेश पाटील आपली पालखी काढतो. आणि यावर्षी त्यांचा पालखीचा वर्ष 4था आहे. आणि 4थ्या वर्षी मी पण आले या पालखीला. माया मायेने चालत पायी, एकच ध्यास तुझाच वास, राम नामात साई. साईची छाया कृपेची माया, मायेने चालत पायी. लाड लाड करून मला नेला शिर्डीला, साईनी नेला शिर्डीला. नेलं शिर्डीला बाबांनी, नेलं शिर्डीला, नेलं शिर्डीला बाबांनी, नेलं शिर्डीला. कसर घाटात अवघड वाट, घाट देवीची भक्तान साथ, आई माऊलीचा साईराम सर्वांना. ही 2 पोरं दिसतात, ते पुढे दोघं थांबलेत. ते खाऊसाठी थांबतात. पालखीवाले ते असं नाही का, त्यांच्याकडून ते खाऊ मागतात, चॉकलेट मागतात, दुसरं काय ना मागतात. तुम्ही पण पदयात्रेला येत असतील किंवा येणार असतील ना, तर खिशामध्ये चॉकलेट वगैरे ठेवून जात जा. कारण अशी छोटी छोटी पोरं भेटत असतात रस्त्याला. दुसरं काय नाही, ओम साईराम बोलतात आणि एक चॉकलेट वगैरे काय मागतात, दुसरं काय नाही. परत जेवण वगैरे झाले, मस्त दाबून जेवले. कारण ते जेवण पण आहेत ना दादा, ते एवढं जेवण भारी बनवतात ना, एकदम हॉटेलपेक्षा भारी. जर दादा तुम्ही व्हिडिओ बघत असेल तर तुम्हाला मनापासून धन्यवाद. तुम्ही एवढं चविष्ट जेवण बनवता आमच्यासाठी, मनापासून धन्यवाद. एक नंबर जेवण, शब्द नाही बोलला, शब्द नाही. आणि दुसरं म्हणजे दिनेश जगदीश पाटील म्हणजेच माझे मामा, त्यांना पण मनापासून धन्यवाद. कारण पोरांकडून 1 रुपया पण न घेता पोरांसाठी एवढं टायमाला जेवण, नाश्ता, पाणी पुरवणं, त्यासाठी मनापासून धन्यवाद. शिर्डी